भारत न्यूज 44. आता खरं म्हणजे ही वस्तुस्थिती आहे की मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं होतं की महानगरपालिकेच्या आवारामध्ये पुतळा व्हावा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सर्व खर्च राज्य सरकारकडनं केला जाईल हे पण त्यांनी सांगितलं होतं. मग माझं नक्कीच अपेक्षा म्हणा किंवा हे की कुठेही त्याला वेगळं वळण न देता योग्य जागा चाकूरकर परिवाराशी चर्चा करून त्यांनी महानगरपालिकेच्या ह्याच्यामध्ये ठरवावी किंवा ताईंची मी पण बोलीन कारण शेवटी कुटुंबियांचं या ह्याच्याबद्दल काय ह्याचा पण थोडं आपण मत घेतलं पाहिजे आणि मग हे चाकूरकर ताईंकडनं जे काही सूचना वगैरे थोड्याफार येतील आम्हाला त्याचाही करून आम्ही पुढची कारवाई करू. पण मुख्यमंत्र्यांनी जे जाहीर केलंय त्याप्रमाणे झालं पाहिजे अशी नक्कीच माझी महानगरपालिकेकडनं मनपानं ठराव केलेला आहे. परवा सर्वसाधारण सभेमध्ये गदारोळ हा विषय म्हणून गोंधळ झालेला कसं आहे एक लक्षात घ्या की मनपा म्हणजे ठराव केला वगैरे सगळं एक बाजू आहे पण शेवटी म्हणजे आता आम्हाला काही राजकीय ह्याच्यामध्ये हे नाही करायचं याला कुठला राजकीय रंग नाही द्यायचा पण अशा पद्धतीनं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या गोष्टींना मुद्दामून अडवण्याचं काम जर झालं तर मनपाच्या वर पण राज्य सरकार आहे आणि नगर विकास खातं पण आहे हे पण मनपानं थोडा विचार केला पाहिजे. तुम्ही आम्ही कुठल्याही मनामध्ये जरी आमची आता पक्ष म्हणून बोलायचं म्हटलं आमची सत्ता भाजपमध्ये आली नसली तरी आम्ही कुठेही भेदभाव न ठेवता आम्ही सगळ्यांना बरोबर घेऊन काम करण्याचा प्रयत्न करतोय पण मुद्दामून मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या गोष्टीला जर खो घालायचा प्रयत्न झाला मग आमच्याकडे पण शासनाकडे पण आपले अधिकार आहेत गरज पडली तर आम्ही ते वापरू. अशाच नवनवीन अपडेटसाठी बघत रहा भारत न्यूज 44.